चला, सर्वांना एकदा मनापासून संध्याकाळी रात्री 9 वाजता गुड मॉर्निंग. कारण DXN कंपनी काम करते जगातल्या 237 देशात. त्यामुळे DXN मध्ये कायम कुठेतरी सकाळ झालेली असते आणि खऱ्या अर्थानं DXN आपल्या आयुष्यात आलं म्हणजे तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली, नवीन सकाळ झाली. त्यामुळं आता आपण एका मोठ्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय आहे आपलं ड्रीम, आपली स्वप्न. एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ ड्रीम. प्रत्येकाला आपापल्या आयुष्यामध्ये काहीतरी स्वप्न असतात, की कोणाला घर घ्यायचंय, कोणाला गाडी घ्यायची आहे, कोणाला बंगला घ्यायचा आहे, कोणाला शेती घ्यायची आहे. त्याच्यानंतर कोणाला आपली मुलं चांगली शिकवायची आहेत, व्हॉटएव्हर. आणि स्वप्न ही खूप असतात. स्वप्न असायलाच पाहिजेत. बिना स्वप्नाचा माणूस असेल तर त्या माणसाला आपल्याला असं काहीतरी आयुष्यामध्ये गोल असला पाहिजे. पण हे असलं पाहिजे आणि प्रत्येकाला असतो पण. पण मी आत्तापर्यंत असं अनुभवलंय, की जोपर्यंत मुलं बॅचलर असतात, त्यांचं लग्न होत नाही किंवा नोकरी करता धडपडतो, मी याव करेंगा, त्याव करेंगा, गप्पा मारत राहतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस असं कधी व्हायला लागतं, की जेव्हा त्याला कळतं, की मी आता कॉलेज पास आउट झालोय किंवा कॉलेज पास आउट झाल्यानंतर मला जॉब मिळत नाही. माझं स्ट्रगलिंग लाईफ सुरू झालं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कंपनीमध्ये काय माझं वातावरण दिसत नाही. गव्हर्नमेंट जॉब लागताना कुठं दिसत नाही. मी नेमकं काय करायचं? आणि मग कुठेतरी गिव्ह चालू होतं. सक्सेस खरं तर पहिल्यांदा प्रत्येकाला हवाय. अगदी लहान बाळ पण म्हणतं, की मला सुद्धा काहीतरी करायचंय. आणि खरं तर हे ड्रीम ज्याचं जेवढं पॉवरफुल असेल की नाही, तेवढं तो ध्येयाचा जर तिने पिच्छा पुरला तर नक्की पूर्ण होऊ शकतं. पण ॲक्चुअली जे तुम्ही ठरवता आणि प्रॅक्टिकल लाईफ याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडत जातो. कारण जो स्कॉलर असेलच तो नंतर तो व्यवहार त्यांना टिकतो असं सांगता येत नाही. कारण मग आता नेमकं काय करायला पाहिजे? तर प्रत्येकाला स्वप्न आहेत, की मला इन्कम भरपूर असायला पाहिजे. म्हणजे मनासारखा पैसा मला मिळाला पाहिजे. आणि आता तुम्ही 97% जरी माणसं विचारली, तरी सगळ्यांची चिंता एकच की पैसा. त्याच्यानंतर त्यांना सिक्युरिटी पाहिजे, भविष्यातली सिक्युरिटी. म्हणजे भविष्य काळात मी कुठं असेल किंवा माझं भविष्य सुरक्षित असेल की नसेल. नंतर आत्ता बघितलं तर लोकांच्याकडे वेळच पुरत नाही. मला वेळच नाही, मी खूप बिझी असतो. म्हणजे एक तर पैशाची चणचण आहे. पैसा प्रत्येकाला पाहिजे आहे. सिक्युरिटी माहीत नाही. आहे का नाही पर्मनंट जॉब आहे तर किती लोकांचे टिकतील. त्याच्यानंतर टाईम म्हणजे आता लिटरली काही लोकांना 8 तासात तेवढा पैसा मिळत नाही. ते अजून काहीतरी पार्ट टाईम काम करायचा प्रयत्न करतात. अजून कुठेतरी वेळ द्यायचा प्रयत्न करतात. मग लोकांना वेळ सुद्धा अपुरा पडत चाललाय आणि एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकाचं हे दुःख आहे आणि एवढं सगळं करून म्हणजे अगदी लिटरली तो काबाड कष्ट करतोय, वेळ भरपूर देतोय, पैसा अपुरा आहे, त्याच्यानंतर सिक्युरिटी मला माहित नाही. पण एवढं सगळं करत असताना आपल्या शरीराची तो आबाळ करत असतो. म्हणजे त्याला बॉडी शरीर साथ देईल की नाही माहिती नाही. आता ज्याच्या जीवावरती आपण उड्या मारतोय त्याचे म्हणजे आपलं स्वतःची बॉडी, स्वतःचं शरीर. पण त्याच्याकडे सध्या कोणी लक्ष देताना दिसत नाही. आणि आत्ताच्या कंडिशनमधला सगळ्यात मोठा आजार, द प्रेझेंट रिॲलिटी ऑफ मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्य लोकांचा एक प्रॉब्लेम आहे, की नो मनी सिंड्रोम. पैसा नाही. त्याला काही सांगून बघा. म्हणजे खरेदी करायची असेल नवीन, पैसे नाही. गाडी घेतो का? पैसे नाही. घर घ्यायचंय का? पैसे नाही. लग्न करायचंय का? पैसे नाही. काही म्हणजे पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही. हे जे वाक्य लोकांचं असतं ना, हे खूप मोठं त्यांच्या आयुष्यावरती परिणाम करून जातं. आणि एवढं सगळं करूनच्या करून टाईम नाही, कंपनीत बिझी आहे, 2-2 मोबाईल, ऑफिसचं काम घरात, घरातलं काम ऑफिसमध्ये, ओके. आणि मग हेक्टिक शेड्यूल झालंय. हे सगळ्यांची कंडिशन तशीच आहे. स्ट्रेस वाढतोय. म्हणजे आत्ता असं म्हटलं जातं, की घरात, घराच्या बाहेर, कंपनीमध्ये लहान मुलं, मोठी माणसं सगळ्यांच्यावरती ताण-तणाव आहे. STRESS स्ट्रेस. आणि स्ट्रेस इज नोन टू बी असोसिएटेड विथ 70 to 80% ऑफ हेल्थ प्रॉब्लेम. आत्ताच्या लोकांना जेवढे आजार आहेत त्या आजारांचं कारण 80% लोक तणावामुळे आजारी आहेत. तणाव कुठले कुठले मी तुम्हाला सांगितलं. एक तर पैसा नाही, पैसा अपुरा आहे, सिक्युरिटी नाहीये. आमच्या ह्यांना पर्मनंट जॉबच नाही. काय करायचं काय माहिती? पोरांची शाळा कशी होईल? मला चिंताच वाटतीये. याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली, की आता आहे ती नोकरी टिकेल की नाही त्याची गॅरंटी नाहीये. त्याच्यानंतर तब्येतीची तक्रार आहेच आहे, पण ती कोणाला सांगितलीच नाही.
म्हणजे एवढं सगळं होतं आणि मग हे सगळं असताना तुम्हाला सॅक्रिफाय करावं लागतं, त्याग करावा लागतो, स्वप्नांचा त्याग, स्वप्न सोडून द्यावी लागतात आणि मग आपली छोटी छोटी काहीतरी, जाऊ दे मोठं घर नाही झालं तरी चालेल, आपण बघू ना आता 1 BHK बघू, 1 RK बघू, नाहीतर एखादी खोली बघू. मुलांना मोठ्या शाळेत राहू दे घालायचं, आपण कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये टाकू. सुट्टीला कुठं जाता, पैसे नाही तुमच्याकडे मला माहितीये, चला आपलं जाऊ आमच्या माहेराला. ओके, तिथंच राहायला जाऊ. लाईफस्टाईल चांगली पाहिजे होती. मुलं म्हणतात चांगला बूट पाहिजे, चांगली गाडी पाहिजे. आपण म्हणतो अरे घेऊ की पिंट्या, नंतर घेऊ, पुढच्या वर्षी घेऊ, अजून पुढे घेऊ. त्याचं पुढचं कधी संपलंच नाही अजून. लेडीजला सांगतात लग्नाच्या अगोदर तुला काय सातारा, सांगली, कोल्हापूर फिरवीनं काहीतरी आहे ना ते गाणं, माझी मैना. आणि ते कुठली लाईफस्टाईल सगळं झालं. वी स्टार्टेड टू ऍडजस्ट. फक्त लोक लिटरली लाईफ ऍडजस्ट करतात आणि ऍडजस्ट करता करता स्वतःलाच हरवून दिलं की आपण नेमकं आलो तो कशासाठी आणि आपलं चाललंय काय. आणि मग इफ अवर नीड इन्क्रीजेस, तुमच्या गरजा जर वाढत चालल्या, मग लग्न तर झालं, सगळं घ्यायचं होतं घर गाडी, पण अचानक काय झालं की एक मूल झालं, एक बघता बघता दुसरं पण मूल झालं आणि मग आता घर खर्च पुरेनासा झालाय, पगार काय फार मोठा वाढलाच नाही. मग जे पैसे येतात त्याच्यात कटौती सुरू झाली. हातात पगार किती येतो त्याच्यावरती घरचा किराणा माल सुरू झाला, त्याच्यावरती सगळी खरेदी सुरू झाली आणि आपलं लाईफ ऍडजस्टमेंटला आपली सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठी गंमत झाली की वी मिस टू सी द अल्टरनेटिव्ह ऑप्शन टू फेस द रियालिटी. खरं तर लोकांनी असं म्हणायला पाहिजे की मी माझी कुठलंही ऍडजस्टमेंट करणार नाही, वेगळे पैसे मिळवण्याकरता मला काय करावं लागेल का, असा काय विचार करत नाही. लहानपणी तुम्ही विचार करायचा, चला मला ही गणित सुटत नाहीत, मग मला कुणाकडनं सोडून घ्यावी लागतील गणित. चला मला काहीतरी खेळायचं, मला चेस शिकायचंय, मग माझ्या जवळच्या लोकांना चेस कुणाला येतच नाही, कुणाकडे येतो मी त्याच्याकडे जायचो, चेस शिकायला जायचो. ओके, चला मला आज काहीतरी पिक्चर बघायचा, इथं मिळत नाही, मी आठवड्यात सुट्टी घेऊन घरच्यांच्या डोळा चुकून आपण पिक्चर बघून घेऊन यायचो. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवण्याकरता लहानपणी ज्या गोष्टी केल्या त्या तरुणपणी का विसरता. मग सॅक्रिफाय करायचं नाही तर मला वेगळ्या मार्गाने पैसा कसा आकर्षित करता येऊ शकतो, पैशाचं चुंबक, पैशाचं मॅग्नेट माझ्या बॉडीत बसायला पाहिजे आणि माझ्याकडे लोक चालत आली पाहिजे. त्याकरता सगळ्यात महत्वाचं इन्क्रीज युअर इन्कम सोर्स, म्हणजे लोकांचे सोर्स वाढवा. फक्त नोकरीवरती डिपेंड राहू नका. हे तुम्हाला शिकवलं कोरोनाने, काय शिकवले, एका इन्कम वरती डिपेंड राहू नये. त्याच्यामुळं इन्कम सोर्स वाढवण्याकरता आपल्याला मग काय करायला लागेल, पण मला इन्कम तर वाढवायचं आहे, पण लोकांचे मोठे 2 प्रश्न असतात, माझ्याकडे टाइम नाहीये आणि माझ्याकडे पैसे नाहीये आणि जास्त पैसे पण गुंतवायला नाही. अरे बाबा तुझ्याकडे पैसे पण नाही, तुझ्याकडे टाइम पण नाही, तर तुला कसं काय मिळेल. डोंट वॉन्ट टू टेक रिस्क ऑफ लिव्हिंग प्रेझेंट इन्कम स्ट्रीम. आत्ताचा जो पैसा चाललाय तो त्यांना सोडायचा नाही, आत्ताचा वेळ त्यांना दवडायचा नाही, जे चाललंय ते टिकवून ठेवायचे. म्हणजे माणूस कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला मागत नाही, इथंच मला काय असेल ते करेल, माझ्या वेळात काय होतं की नाही. मग आता मी तुम्हाला अशी एक संधी देतोय टू चेंज युअर फ्युचर, चेंज युअर थिंकिंग. तुम्हाला तुमचा भविष्य काळ जर बदलायचा असेल, उज्ज्वल भविष्य काळ करायचा असेल, तर फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची विचार बदलायची गरज आहे, ती म्हणजे तुमचे असणारे विचार. विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. वामनराव पै सांगतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जसा विचार कराल तसे बनाल. मग आता विचार करायचा असा की हाऊ टू इन्क्रीज इन्कम विदाउट, माझे पैसे तर वाढवायचे पण माझ्याकडचे जास्तीचे पैसे न गुंतवता, माझ्याकडं असेल त्या वेळात उरलेल्या वेळेतला टाइम मी गुंतवू शकतो. माझी आत्ताची चालू नोकरी सोडायची नाही, चालू व्यवसाय सोडायचा नाही, शिक्षण सोडायचं नाही, पण माझ्याकडे काय असायला पाहिजे, प्रदीर्घ इच्छाशक्ती. इफ देर इज अ विल देर इज अ वे. मला करायचंय, मला गाडी घ्यायची आहे, मला बंगला घ्यायचा आहे, मला पैसे कमवायचे, ही पाहिजे आग, मोटिवेशन. करू शकतो आपण, जिंकू शकतो, ही ताकद लावून जर मार्केटमध्ये उतरला तर त्याच्याकरता इच्छाशक्ती अशी आपण संधी देतोय. स्मॉल स्टार्टअप कॅपिटल, जास्त पैसे गुंतवायची आवश्यकता नाही, संधी सर्वांना समान आहे. आणि रेसिड्युअल इन्कम म्हणजे काय, तुमचं सगळं आत्ताचं दैनंदिन घर, कुटुंब, पोरांची फी, मेडिकल, हे सगळं
पैसे खर्च केल्यानंतर महिन्याला घरात किती पैसा शिल्लक राहतो त्याला म्हणायचं रेसिड्युअल इन्कम. वेगळा पैसा माझ्याकडे किती येतो, माझा सगळा खर्च वजा जाता माझ्या किती पैसे राहतात त्याला म्हणायचं रेसिड्युअल इन्कम तुम्हाला मिळायला लागेल याच्यातून. याच्यानंतर अट्रॅक्टिव्ह होम बेस्ड बिझनेस, ज्या महिलांना घरात बसून काम करायचंय, मुलं बघत बघत, संसार बघत बघत, छोटा मोठा त्यांचा बिझनेस बघत बघत काम करायचंय, महिलांच्या करता खूप छान बिझनेस आहे. किंवा जे नॉन एम्प्लॉयमेंट लोक आहेत, सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत, किंवा जे रिटायर्ड पर्सन आहेत, रिटायर्ड फौजी आहेत, रिटायर्ड मिलिटरीमन आहेत, त्याच्यानंतर रिटायर्ड झालेले कोणी असतील, ओके, त्या सगळ्यांच्या करता घरात बसून बिझनेस करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ही इंडस्ट्री आहे $100 बिलियन इंडस्ट्री. 100 बिलियन म्हणजे काय, जवळपास 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज. 1 अब्ज म्हणजे 1,000,00,000 रुपये. ओके, तर थोडक्यात आता हे जर विचार करायला गेला तर जवळपास 10,000 करोड पेक्षा जास्त डॉलर इंडस्ट्री आपल्याकडे आहे. आणि तुमच्या वेळेचं स्वातंत्र्य तुम्हाला भरपूर दिलंय. इथं कार्ड पंचिंगची काय आवश्यकता नाही. तुमच्या गरजेनुसार काम करायचंय, वेळेनुसार काम करायचं, पण दररोज इमानदारीत वेळ द्यायचा आहे. संध्याकाळी 9च्या मीटिंगला तरी आलाच पाहिजे, बसलाच पाहिजे. टीव्ही नका बघू. टीव्ही बघून कुणाच्या घरी आज काही करोडपती कोण झालेलं नाहीये. ओके, टीव्ही सुद्धा हप्त्यावर घेतलाय त्यांनी. मग बघा टीव्ही कॅश आणलाय का? तुम्हाला 90% लोक टीव्ही हप्त्यावर घेणारे दिसतील. आणि परत टीव्ही बघून त्याचा हप्ता परत बसताय. म्हणजे काय, केबलचे पण पैसे द्यायला लागलाय, वेळ पण वाया द्यायला लागलाय, पोरं पण अभ्यास करत नाहीत. नो टीव्ही नो पीव्ही, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे टीव्हीतला 1 तास इकडे कन्वर्ट करा, वेळ द्या. आणि सगळ्यात मोठी संधी आहे, ग्रेट पोटेन्शियल टू बी अ मिलेनियर. दर महिन्याला 1,00,000 रुपये घ्यायचे मोजून, असे टाकाटाक मशीनमध्ये टाकायचे. 1,00,000 मोजायला तुम्हाला लय उशीर लागेल. कधी मोजलेत का 1,00,000 रुपये हातात घेऊन? मोजून बघा बरं. मोजले नसतील तर मोजायला मिळतील डीएक्शन मध्ये. डीएक्शन मध्ये आल्यानंतर आमच्याकडे कित्येक महिला म्हणतात की पहिल्यांदा पैसे आमच्या हातात यायला लागले, आमचे हे आम्हाला कधी पैसे देत नव्हते. आणि आता आमच्यातल्या महिला नोटा मोजतात 10,000, 20,000, 30,000 मंथली, अशा फिशिंग 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 मस्तपैकी. त्यामुळे जर तुम्हाला पैसे मोजायचा, पैशाचा सुगंध आवडतो का तुम्हाला, पैसे साठवायला आवडतात का तुम्हाला, तुम्हाला गाड्या फिरवायला आवडतात का, तुम्हाला फॉरेन ट्रिप आवडते का, तुमची आवड तुम्हाला सवड मिळवून द्यायला लागेल. आणि याच्यात तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, मग ही जी इंडस्ट्री आहे तुम्हाला एक संधी मिळवून देणारी, तिचं नाव आहे डायरेक्ट सेल्स, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री, मल्टी लेवल मार्केटिंग ऍज अ डिस्ट्रीब्युशन सिस्टम. एक प्रवाह आहे तुम्हाला जोडणारा. डायरेक्ट सेल्स बिझनेस म्हणजे काय, कंपनीचा माल डायरेक्ट तुमच्या हातामध्ये. डायनॅमिक वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी, म्हणजे मला चांगलं वाटलं, मग मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला चांगलं वाटलं, तुम्ही 10 लोकांना सांगितलं, 10 लोकांनी 1,000, लाख, कोटी, 100 कोटी धिंगाणा करून टाकायचा. फक्त बोलणाऱ्याचे पैसे आहेत, बोलत राहा, बोलत राहा. याच्याकरता कंपनी मिडलमॅन ठेवत नाही, ट्रेडिशनल आउटलेट मध्ये नाही, ऍडव्हर्टाइजला पैसे खर्च करत नाही, डायरेक्ट माउथ टू माउथ पब्लिसिटी जाते. याचा रूलच आहे नेटवर्क मार्केटिंगचा. आपण बाजारात काय बघतो, 20 रुपयाची गोष्ट 120 रुपयाला कस्टमरला मिळते. कस्टमर, कष्ट करून मरणारा कस्टमर. मॅन्युफॅक्चरिंग, मॅन्युफॅक्चरिंग करून फ्रीडम मिळवणारा मॅन्युफॅक्चरर. ओके, मध्ये कोण असतात, डिस्ट्रीब्युटर, डीलर आणि रिटेलर. हे जे मधले पैसे वाटलेत ना, मग हे मधले लोक आपण सगळे काढून टाकले. आणि मग डायरेक्ट तुम्हाला ते सगळं हातामध्ये मिळायला लागलं. मग आता जर डिस्ट्रीब्युटर निघालाय, डीलर निघालाय, रिटेलर निघालाय, तर मध्ये कोण आहोत, मध्ये सगळे आपण आहोत. डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर पासून क्राउन अँबॅसेडर पर्यंत. म्हणजे कस्टमर जे कंपनीच्या मालकाला पैसे देताना तो मालक मधल्या लोकांना पैसे द्यायचा. म्हणजे टीव्हीची जाहिरात, त्याच्यानंतर तुम्हाला एखादा ब्रँड अँबॅसेडर नेमलाय, तालुक्याचा मेन माणूस, जिल्ह्याचा मेन माणूस, राज्याचा मेन माणूस. आणि आमची कंपनी महाराष्ट्र सरकारच्या यादीत टाकायची आहे, एमआयडीसीत आम्ही तुम्हाला जागा देतो. मग कित्येक पक्षांना पण काहीतरी भल्या मोठ्या रकमा द्याव्या लागतील. असेच कारखाने निघत नसतात मोठमोठ्या एमआयडीसी मध्ये, एवढे सगळे मधलेच मोठे व्हायला लागतात. आणि कधी बिचारा कस्टमर मोठा होतच नाही. पण तुम्हाला स्वतःला मोठं व्हायची संधी कंपनीने दिलेली आहे. पण त्याच्याकरता 3 फॅक्टर खूप महत्वाचे असतात. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर लग्नाचा बस्ता बांधायचा आहे तर तुम्हाला चांगलं दुकान पाहिजे. जर तुमच्या घरात कुणी आजारी पडलं तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा डॉक्टर पाहिजे,
चांगला शिकलेला डॉक्टर पाहिजे. तुमची मुलं शाळेत टाकायचे तर शाळा स्टँडर्ड असायला पाहिजे. ओके, शाळेचा निकाल काय लागतो दरवर्षी, शाळेतली मुलं बोर्डात येतात का, एवढं सगळं बघताना मग नेटवर्क मार्केटिंगमध्ये जॉईन होताना टपरीमध्ये का जॉईन होता? ज्या कंपनीच्या मालकाची काय अवकातच नाही, तो पळून जातोय, बुरट्या प्रॉडक्ट विकतोय, त्याची स्वतःची प्रॉडक्टची कंपनी नाहीये, तिसऱ्याचाच माल घेतोय, चौथ्याला विकतोय. इन्व्हेस्टमेंट सेक्टर, त्याच्या बापजादेत कधी श्रीमंती नव्हती, लोकांना चिटिंग करून तो उभा राहतोय. अशा कंपनीत जॉईन व्हायचं नाही. कंपनी स्टॅबिलिटी म्हणजे ती कंपनी भारतामध्ये कधी आली, जागतिक दर्जाची आहे का, किती वर्षापासून उभी आहे, स्थिर आहे का, अशी कंपनी पाहिजे. प्रोडक्ट कंपनीचं चांगलं आहे का, स्वतः कंपनी प्रोडक्ट बनवते का, त्या कंपनीच्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे, हे प्रोडक्ट प्रेग्नंट लेडीज पासून म्हातारा माणूस खाऊ शकतो का, युनिक प्रोडक्ट आहेत का. आणि मार्केटिंग प्लॅन म्हणजे काय, नुसते सिनियरिटी वरती गव्हर्नमेंट सर्वंट नको, इथं जुना आलाने टेबल अडवून ठेवलाय. सगळ्यात महत्वाचं, इथं जो नवीन माणूस येतो त्याच्याकडे हिंमत असेल, गट्स असतील, तर तो जुने 10-10 वर्ष काम करणाऱ्या लोकांना डावलून सुद्धा चेक मोठे आणू शकतो. पण कधी, जर इच्छा असेल तर मार्ग दिसेल. म्हणजे इथं आला तर विराट कोहली होऊ शकतो. मी पाहिलं की नाही, आपण म्हणायचो सुनील गावस्कर, सुनील गावस्कर, मग आला तेंडुलकर, तेंडुलकर मग आला गांगुली, मग गांगुली आला की मग आला धोनी, धोनी आला की आला विराट कोहली. अरे काय चाललंय, एक से बढ़कर बाप निघत जातात आणि रेकॉर्डच्या रेकॉर्ड ब्रेक करून टाकता येतं. ही ताकद आहे नेटवर्क मार्केटिंग मध्ये. क्रिकेटपटू किती कोटीत नाही का देणार असेल, पण नेटवर्क मार्केटिंग मधून प्रत्येक गावागावातला लीडर उभा राहू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हेल्दी वे टू अ वेल्दी लाईफ, आरोग्यातून समृद्धीकडे. तुम्हाला चांगलं चांगलं आरोग्य मिळायला लागेल. हा आहे एक जग एक बाजारपेठ कन्सेप्ट. आपल्या कंपनीचे मालक डॉक्टर लिम, IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर, आपलं चेन्नईतलं ऑफिस, दिल्लीतलं ऑफिस, बिनॉस डायस या देशातलं ऑफिस. त्याच्यानंतर इथं आता तुम्हाला एक एक कंट्री दाखवतो. DXN चायनाचं ऑफिस इथं आपण बघा. त्याच्यानंतर पुढे आपण गेलो, DXN पेरू, याच्या पुढे गेला DXN ऑस्ट्रिया, DXN इटाली, DXN स्पेन. याच्यानंतर इथं कुठला आलंय, या देश कुठला आहे, हा देश कोणता आहे, DXN बल्गेरिया. हा देश आहे DXN बल्गेरिया. याच्यानंतर DXN ग्रीस, DXN जर्मनी. हे सगळे वेगवेगळ्या देशात असणारी नावं. कुठल्या कुठल्या देशात कंपनी काम करते, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बांगलादेश, बोलिव्हिया, बल्गेरिया, कोलंबिया, चेक रिपब्लिक, इथिओपिया, जर्मनी. एवढ्या सगळ्या देशात नाही, 237 देशात कंपनी काम करते. मेन स्टॉकिस्ट कंपनीचे भरपूर देशामध्ये आहेत. नेटवर्क इंडस्ट्री कुठे कुठे आहेत, एवढं सगळं आहे. आपल्या कंपनीत एंट्री कशी मिळते, आपल्या कंपनीमध्ये मुलं शाळेत घालताना काय करता, आई वडिलांचं आधार कार्ड, रेशनिंग कार्ड सगळं बघताय की नाही, मुलांचा आपण EBC सवलत आहे की नाही, उत्पन्नाचा दाखला सगळं घेऊन पोरग शाळेत टाकलं की नाही. DXN मध्ये तुम्ही येताना तुम्हाला काय देते, रजिस्टर ऍज अ मेंबर डिस्ट्रीब्युटर. म्हणजे तुम्हाला आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड स्वतःचा द्यावा लागेल. तुम्हाला तुमचा एक ID कोड मिळतो, ज्यांनी आणलं त्याच्याकडेच फॉर्म भरायचा. आणि सगळ्यात महत्वाचं, कंपनीचे प्रोडक्ट स्वतः वापरायचे. स्वतः प्रोडक्ट वापरून 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 आलेला अनुभव मार्केटमध्ये दररोज दररोज सांगायचा. कधी कधी सांगायचा नाही, दररोज सांगायचा. दररोज लोकांना सांगायला जायचं, दररोज लोकांना प्लॅन दाखवायचा. आणि हे लोकांना दाखवत दाखवत, प्रॉस्पेक्टिंग करत करत, लोक जॉईन करत करत, 1 गाव, 2 गाव, 10 गाव, तालुका, जिल्हा, राज्य, असं मोठं एक जाळं तयार करायचं. बिल्ड स्ट्रॉंग नेटवर्क. मग पैसे कमवण्याचे 4 मार्ग असतात. एक असतं एम्प्लॉई, म्हणजे कामगार. कामगारांचं भविष्य तुम्हाला माहितीये. आज तागायत कधी कामगार सुखी झालेले नाहीत. लिमिटेड सर्व्हायवल लाईफ ते जगू शकतात. 8 तासाचा जॉब, 3 वर्षाला अग्रीमेंट. आणि दुर्दैव काय माहितीये का कामगारांच्या मध्ये, म्हणजे मी तर म्हणेन की एकाच कंपनीमध्ये झाडू मारणारा पण तो त्याच कंपनीत कामाला, MBA वाला पण त्याच कंपनीत कामाला, IIT वाला पण त्याच कंपनीत कामाला. मग काय कळतच नाही ते. आणि कधी कधी असं दिसतं तुम्हाला की ज्यांचा पगार 1 लाख 1.5 लाख आहे ते फुल प्रेशर मध्ये, आणि 20,000 कमवणारे कामगार मस्त
काय काम करतो रे, नाही काम करणार, दम देतो 1 लाख पगारवाल्याला, हे असतात गुंटापती. हा सगळा गोंधळ आहे, सावळा गोंधळ. त्याच्यामुळं परफॉर्मन्स बेस एम्प्लॉई अजिबात नसतात. एकदा परमनंट झाले की कोणी काम करत नाही, आणि काम केल्यावरती कंपन्या टिकतील की नाही माहिती नाही. मार्केट कॉम्पिटिशन किती वाढलंय, कोरोनामध्ये कित्येक लोकांचे जॉब गेले, आणि हा कायम डिपेंड आहे मरेपर्यंत कंपनीवरती. पुरी जवानी कंपनी में बिता दी, बूढ़ा होने के बाद कंपनी बोली गुड बाय, अभी घर जाओ, आप बूढ़े हो गए, कुछ काम के नहीं रे, आणि कंपनी तुम्हाला हाकलून घरी पाठवते. आणि जर काय तुमचं बरं वाईट झालं तर कंपनी मुलांना कामावर घेणार नाही, किंवा तुमचा ऍक्सिडेंट झाला तरी पण कंपनी काय लिहू देत नाही. काय असेल तेवढे पैसे मिळतील. किती लोकांना परमनंट असला तर, परमनंट आहेत किती. अजून आम्ही लाखो लोक रोडवरती येतो, आरक्षण आरक्षण आरक्षण. अरे गव्हर्नमेंटने नोकऱ्या द्यायच्या कोणाला, नोकऱ्या आहेत कुठं. कालची न्यूज आहे, 2,500 जागा करता 5 लाख विद्यार्थी रोडवर. आणि नशीब आता कोरोना आला, त्यामुळे फुल धिंगाणा सुरू झाला असता आता तुम्हाला 7-10 मार्च पर्यंत. सगळेजण पेटले होते. आपल्याकडे मराठा आरक्षणाचा प्रॉब्लेम आहे, कित्येक नोकर भरती झालेलीच नाही, एमएससीबीतली भरती रखडली, शेतीतल्या पंपाची वीज बिल कनेक्शन तोडलेली आहेत, फुल राडे चालू आहेत एवढे वर्ष भारत स्वतंत्र होऊन सुद्धा. आणि मग एक तर तुम्हाला कामगार व्हावं लागेल, काम करा, जॉब नाही शिकून सुद्धा. नंतर बिझनेस स्वतःचा टाकावा लागेल, सेल्फ एम्प्लॉईड. म्हणजे माझंच, मी इस्त्रीचं दुकान टाकलंय, ब्युटी पार्लर टाकलंय, कपड्याचं दुकान टाकलंय, भांड्याचं दुकान टाकलंय, मीच जातोय, मीच उघडतोय, मीच शटर खाली घेतोय, मीच पैसे मोजतोय, मीच जीएसटी पण भरतोय, मीच भाडं पण देतोय, मीच झाडू पण मारतोय. म्हणजे पूर्ण पॅक. म्हणजे एम्प्लॉई पॅक आहे, सेल्फ एम्प्लॉईड वाले पॅक आहेत. बिझनेस ओनर कोण? मग जे लोक झाले टाटा, बिर्ला, अंबानी, डोक्यानी काम करणारे. डोक्यानी काम करणारी लोक अशी किती टक्के असतात, आणि ते लोक पीपल वर्क विथ यू, लोकांच्याकडनं ती काम करून घेतात. जसं की टाटाने केलं, ओके, शेअर मार्केट काढलं अंबानीनी, रिलायन्स शेअर सुरू झाले, आणि मग लोकांच्या पैशातून कंपन्या उभ्या केल्या. आणि एक असतं पैशाने पैसा वाढतो, इन्व्हेस्टमेंट. आता आयपीएल ची मॅच सुरू होतील बघा 24 तारखेला. एक एक प्लेअर घेतलाय विकत, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 52 मॅचेस खेळणार. पाय तुटस्तोवर पळायचं भावड्या, नाही पळाल तर पुढच्या वर्षी चला आउट, घेणारच नाही. तो परफॉर्म करतो, आणि त्याच्यावरती सगळे इन्व्हेस्टर पैसे कमवायला लागतात. आता मला सांगा, आपण 97% लोक कुठं अडकलोय? एम्प्लॉई 95%, 2% सेल्फ एम्प्लॉईड, आणि बाकी तर नावच नाही. 3% आपण बसतच नाही. मग आता माझ्या 5 प्रश्नांची उत्तर सांगा. जर आता तुम्ही जे काम करता ते काम जर अचानक थांबलं, तुमची आहे ती नोकरी उद्या गेली, तर आता जसा तुमचा घर खर्च भागतोय तसा अजून किती दिवस, महिने भागवाल? काय सांगता येत नाही सर, आम्हाला काही पुरतच नाही. बर चला, तुम्ही ज्या कंपनीत कामाला जाताय 60 वर्ष रिटायर झाल्यावरती तो कंपनीचा मालक तुम्हाला फुल पगार देणार आहे का? नाही. परवाच मला भोसरीतले आपले एक सिनियर सिटीजन आहेत, शिंदे बाबा, ते 73 वयापर्यंत कंपनीत काम करत होते. म्हणजे 60 वर्षानंतर मालकाच्या हातापाया पडून, बाबा माझी पोरं सेटल नाही झाली, माझा पोरगा असा आहे, माझा पोरगा तसा आहे, मला कामाला घ्या. 73 वर्षापर्यंत काम केलं, आणि त्यांना सांगितलंय झाले, भरपूर सांभाळलं तुम्हाला दादा, आता उद्यापासून नाही सांभाळू शकत. त्या काकांच्या डोळ्यात पाणी आलं, तर काय करायचं, मुलं सेटल नाही झाली. तिसरा प्रश्न, आता फॉर व्हॉट यू आर वर्किंग टुडे, आता तुम्ही जे काम करता ते परमनंट आहे का तुमचं काम? मला परमनंट ठेवणार आहेत का? काय जरी झालं तरी, कोरोना येऊ दे, नाहीतर तिकडे वाट काय व्हायचं ते होऊ दे, पण मला परमनंट ठेवणार आहेत का? काय गॅरंटी नाही. तुम्ही आता जिथे ठिकाणी काम करताय, तुमच्या म्हातारपणी तुम्हाला काय बरं वाईट झाल्यावरती तुमच्या म्हणजे मुलांना, नातवंडांना त्या ठिकाणी कामाला घेणार आहेत का? उत्तर नाही आहे. आणि तुम्हाला जेव्हा पैशाची गरज वाटेल तेव्हा तुमचा मालक तुमचा पगार वाढवणार आहे का? अजिबात नाही. सगळ्या 5 प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असताना तुम्ही असं छाती ठोकून काय चाललंय, कुठं चाललाय तुम्ही? घर गाड्या नाही झाल्या, तुम्हाला कशाचीच गॅरंटी नाहीये, आणि मग तुम्ही काम का करत नाहीये? करिअर अनालिसिस बघा ना. अनालिसिस करून करून लोकांना पॅरालिसिस झाला. हे नुसतं अनालिसिस करून काय उपयोग होणार नाही. डोक्याने काम करायला नाही पाहिजे, दिल से काम करना चाहिए. धर्मशिला मॅडमचं ऐका आमचे काय म्हणते ती. 25 लाख रुपये चेक आहे त्या लेडीजचा. मग सगळ्यात महत्वाचं आता, मग तुम्हाला फक्त चहा बदला, जीवन बदला, घरातले तुमच्या 5 प्रोडक्ट बदला. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफस्टाईल, तेवढंच तुम्हाला करायचंय.
हे 5 प्रोडक्ट तुम्हाला घरातले बदलायचे आहेत. कुठला? न्यूट्रिव्हर्जिन कोकोनट ऑइल, स्पिरुलिना, पेस्ट, साबण आणि चहा. हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला आरोग्य मिळायला लागेल. आणि जे लोक वापरतायत, आता आपल्याकडे लोक मीटिंग बघतात, आप तक 56, नाना पाटेकरचा पिक्चर आहे बघा, आप तक 56 लोक आहेत आपल्या मीटिंगला, अटेंडन्स. ओके, स्टेनगन हातात घेऊन बसा मस्तपैकी. आणि ज्या लोकांनी 5 प्रोडक्ट वापरलेत त्यांनी सांगायचं स्पिरुलिनाचे आपल्याकडे प्रचंड फायदे आहेत. असे 50 फायद्याचं पोस्टर घ्यायचं फ्लेक्स आणि दिसल त्या दवाखान्यावरती जाऊन लावायचा, मेडिकल वरती जाऊन लावायचा. त्याला सांगायचं छोटी स्पिरुलिना विकली तर मी तुला 100 रुपये देतो भावड्या. डॉक्टरला सांगायचं मोठी विकली तर मी तुम्हाला 300 रुपये देतो. तुमच्या दवाखान्याचं भाडं निघेल, तुमच्या स्टाफचा पगार निघायला लागेल. आणि मग स्पिरुलिना काय काय करते? स्पिरुलिनाचे 50 फायदे आहेत. कोलेस्ट्रॉल कमी करतं, कॅन्सरला प्रिव्हेंट करतं, चांगलं रक्त तयार करतं. प्रत्येक आजारात त्याचे फायदे आहेत. ह्याची आपण वेगळ्या पीपीटी घेतो. मी आता प्रोडक्टची माहिती देत बसत नाही. पण खूप खूप चांगले प्रोडक्ट आहेत. उंची वाढत नाही, वजन वाढत नाही, कमजोरी आहे, थकवा आहे, गायनिक प्रॉब्लेम, हृदयविकार, त्याच्यानंतर गाऊट म्हणजे तुम्हाला आमवात आहे, संधिवात आहे, ॲलर्जी आहे, डायबिटीस, सगळ्यासाठी स्टॅमिना, एनर्जी वाढवायला, करोनाला थांबवून ठेवायला स्पिरुलिना एक नंबर प्रोडक्ट आहे. आणि इट इज अ नॅचरल फूड सप्लिमेंट. म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारातून 1 किलो फळं भाज्या खाता, ज्याची किंमत जर आता आपण बघायला गेलं तर तुम्हाला किमान 80, 100, 200 रुपये जर घालवायला लागतात, त्याच्याऐवजी आपले 1 ग्रॅम स्पिरुलिना जर खाल्ली तर 4 गोळ्या येतात. एक गोळी 300 मिलीग्रॅमची आहे. 4 गोळ्या तुमच्या जवळपास तुलना केली जाते 27.5 सफरचंदासोबत. मग आता हे जे प्रोडक्टचं किट आहे आपलं, हे 3365 रुपयाला आहे. 5 गोष्टी तुम्हाला पडणार 2715 रुपयात फक्त. कायम डिस्काउंट मिळणार आहे, मरते दम तक 25% डिस्काउंट. चहा, पेस्ट, साबण, स्पिरुलिना, न्यूट्रिव्हर्जिन कोकोनट ऑइल एका किटच्या मागे 620 रुपये. स्वतः ते 5 प्रोडक्ट वापरा, अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर दररोज एका एका प्रोडक्टची माहिती शेजारी पाजारी देत राहा. तुमची नोकरी करत करत, तुमचं काम करत करत, तुमच्या घरी कोण चहा प्यायला आलं तर, तुमच्या घरी कोण बसायला आलं तर त्याला इन्फॉर्मेशन देत राहा. आणि देता देता नेटवर्क उभं करू शकता. ह्याच्यावरती तुम्हाला रिटेल मार्जिन 25% आहे. पर्सनल बोनस 6% पासून 37% पर्यंत आहे. ग्रुप ओव्हर रायडिंग बोनस आहे. डेव्हलपमेंट, लीडरशिप, TSIP, प्रॉफिट शेअरिंग, हँडफोन इन्सेंटिव्ह आणि OTCI, ओव्हरसीज ट्रिप इन्सेंटिव्ह, फॉरेनला पण फिरायला मिळेल तुम्हाला. एवढे सगळे पैसे तुम्हाला मिळतात. कंपनी पैसे वाटते 71%. तुमच्या नावाने कंपनीने 1,12,500 रुपयाची एफडी पण केलेली आहे. पण तुम्ही स्ट्रक्चर सेट करून टाका. मग हा चार्ट नीट बघा. एक असतं रेसिड्युअल इन्कम, एक असतो लिनियर इन्कम. आता रेसिड्युअल इन्कम म्हणजे काय? मी माझ्या जेवढे कामाचे तास भरतो तेवढा पगार मला मिळतो. रेसिड्युअल इन्कम. कंपनीत कामाला मी लागलो, मी होतो डिप्लोमा, मी होतो ग्रॅज्युएट, मी होतो कामगार. 8 तास भरले की माझा पगार 10,000 रुपये. नंतर मी हळूहळू परमनंट झालो. मग 5-6 वर्ष झाली. मग पगार वाढला 12,000, 14,000, 18,000, 20,000. रिटायर होताना पगार 30,000. जॉईनिंग 10,000. संपलं त्याचं आयुष्य. मग पण नेटवर्क मार्केटिंग करताना सुरुवातीला 3,000 रुपये तुम्हीच लावले आणि घरातला किराणा माल बदलला. फुकट दिले नाही कुठला तुम्ही नेटवर्क अपलाईनला. 3,000 रुपयाचे तुम्हाला बिल पण मिळालं, प्रोडक्ट डिस्काउंट मध्ये मिळाले. आणि पहिले 2, 3, 4 महिने लगेच लोक तुम्हाला या 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 घ्या असं म्हणत नाहीयेत. तिथं जावं लागतं, बसावं लागतं, लोक डोकं खातात. खरं आहे का, खोटं आहे का, काय गॅरंटी आहे. असा काय प्रश्न विचारतो की आता हा एखाद्या MPSCच्या मुलाचा इंटरव्ह्यू घेतोय, हा लगेच त्याला जॉबच देणार आहे वाटतं. तो घेणार आहे चहा. पण एवढा मोठा इंटरव्ह्यू विचारतात आपला की तुम्हाला पास व्हावं लागतं. आता कस्टमर इज गॉड असं म्हटले महात्मा गांधी. त्याला तर आपण काय नावं ठेवायचं नाही. मग तुम्ही काय सांगायचं, मी डीएक्सन मध्ये यायच्या अगोदर माझी कंडिशन कशी होती आरोग्याची आणि आर्थिक, आणि मी डीएक्सन प्रोडक्ट मला का आवडले. खरं नेहमी खरे बोलावे. शाळेत शिकवलंय की नाही तुम्हाला, अजिबात खोटं बोलू नये. ओके. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ येतच नाही. दुःख म्हणजे काय? लोक नाही म्हणतात, लोक पैसे मागायला लावतात, लोक उधार मागतात आणि लोक नको नको ते प्रश्न विचारतात. पण त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. ज्याची उत्तर देता येतात आणि मग तो पास होतो आणि मग तो पैसे काढतो खिशातून, प्रोडक्ट घेतो. पण त्याला वेळ लागतो 2, 4, 5 महिने. मग 6, 7, 8 महिन्यानंतर तुम्हाला पैसे दिसायला लागतात. अरे वा, 10-20 हजार रुपये लागले. आणि मग तसाच जर तुम्ही टेम्पो तुमचा चालू ठेवला,
न थकता. आता मी बघतोय की नाही, मी रोज संध्याकाळी 9 वाजता मीटिंगला येतो. एक आला तरी मीटिंग चालणार, 50 आले तरी चालणार, 500 आले तरी मीटिंग चालणारच. तुम्ही आला तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय डीएक्सनचा झेंडा फडकवणारच. असं मी डिसाईड कधी केलं होतं? 2003 साली. आणि मग काम करतच गेलो आणि थांबलोच नाही. आणि मग आता लाखो मध्ये पैसे सुरू झाले. अशी माझी इच्छा आहे की प्रत्येकाच्या घराघरामध्ये 1-1 लाख रुपयाची पाईपलाईन टाकायची मला. असं 10 तारखेला डायरेक्ट बँक अकाउंटला गेले पाहिजे, 1 लाख ठपकन पडले पाहिजे. अरे वा, काय पासबुक दिसायला लागलं माझं टकाटक. ओके, असे पैसे तुम्हाला यायला लागतील. तर मग सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला तुमचं वेळ पण वाचतोय, एनर्जी, थोडासा वेळ द्या, 1-2 तास थोडी एनर्जी लावा आणि कामाला सुरुवात करा. गरिबीत जन्माला येणं हे तुमच्या हातात नाही, पण गरिबीत मरणं हा अभिशाप आहे तुमच्या घराला. त्यामुळे तुम्ही तो घेऊ नका. तुम्ही कंपनीमध्ये नोकरी करता कधी माहितीये का? वय वर्ष 25 पासून 60 वयापर्यंत 35 वर्ष कंपनीत तुम्ही काम करता आणि दररोज 8 तास काम केलं, वर्षाचे दिवस 335 वर्ष काम करता, म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये 84,000 तास काम करता. 84,000 तास तुम्ही उभ्या आयुष्यात कंपनीत काम करता. आणि जर मी तुमचा पगार 20,000 रुपये महिना पकडला, वर्षाचे महिने 12, 35 वर्षाचे तुमच्या झाले टोटल किती झाले बघितले का तुम्ही? काय झालं? 84 लाख. आणि 84 लाख तुमचे जर टोटल झाले पैसे, तुम्हाला मिळतं 60 वर्षातला इन्कम. आणि तुम्ही टोटल काम केलं 84,000 तास, म्हणजे आपली एका तासाची पात्रता आहे फक्त 100 रुपयाची. भाऊ, अरे बोलतो किती तू, उचकवतो किती, नडतो किती, तुझ्या तासाचा पगार किती आहे दादा? 100 रुपये तुझ्या तासाचा पगार आहे आणि तू बोलतो किती? मग सगळ्यात महत्वाचं, ही व्हॅल्यू जर तुमची वाढवायची असेल तर तुमचा पगार काय उद्या 1 लाख कंपनी करणार आहे का? अजिबात नाही. ते म्हणते घरी जा, तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली माणसं मला मिळतात, मला बिहारी मिळतात, मला युपी वाले मिळतात, तुझ्यापेक्षा 10 पट काम करतात, उलट सुद्धा बोलत नाहीत आणि फरशी पण पुसून काढतात, गाड्या पण धुतात, कंपनीत पण काम करतात, घरी भाजी पण आणून देतात. तू कशाला काम करतो दादा? तू घरी जा. असा उद्योग बाहेर वाढत राहतो. मग मला सांगा, आता मी तुम्हाला गॅरंटी देतो 1 लाख रुपये महिना काम करायची, पण माझ्याकडे इमानदारीत तुम्ही 5 वर्ष काम करायचं. 5 वर्ष पैसे किती मिळतात ते बघायचंच नाही. म्हणजे कंपनीत नोकरी केली 35 वर्ष, डीएक्शन करायचं 30 वर्ष आणि मंथली घ्यायचे 1 लाख. पहिल्या 5 वर्षातले पैसे मोजायचे नाही. 1 लाख महिन्याला गुणिले 12 महिने गुणिले 30 वर्ष तुम्ही कमवणार 3,60,00,000 रुपये. आणि मी पकडतो तुमच्या कामाचे दररोज 5 तास. पण मला सांगा की इमानदारीत लोक 5 तास काम करत नाहीत हो. ओके, मी करतो 5 तास दररोज, 5 तास, 8 तास, 10 तास, उठल्यापासून झोपेपर्यंत. डीएक्सएन. गुड मॉर्निंग डीएक्सएन. सकाळी चालू असतं, दुपारी चालू असतं, 9 वाजता चालू असतं, रात्री 12ला चालू असतं, पहाटे 4ला कोणाचा फोन आला की सर असं झालंय. डीएक्सएन. पण मी सांगतो दररोज 1-2 तास जरी काम केलं तरी सुद्धा तुम्ही काम कराल डीएक्सन मध्ये 5 वर्षात एक 7-8 हजार तास आणि 3,60,00,000 रुपये भागिले तुमचे 8,000 तास. मी दररोज 5 तास पकडलं तर तुमच्या एका तासाची पात्रता किती झाली माहितीये? 4,000 रुपये एका तासाला. मग बघा किती झाले, 4,000 रुपये जर एका तासाला झाले तर तुमचा पगार झाला 8 तासाला जवळपास 40,000 रुपये. 4-8 32, 40,000 म्हणजे काहीतरी झालं की नाही, कमीत कमी. आणि जर वाढवला तर 1 लाख, 2 लाख, 3 लाख पण जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही करा. तुमचा भविष्यकाळ परत बदलायचं आपल्या हातात देवाने काही दिलेलं नाही, पण तुमचा भविष्यकाळ तेव्हाच बदलतो जेव्हा तुम्ही तुमच्या वर्तमान काळातल्या सवयी बदलता. लोकांना एकमेकाशी जोडत चला, नेटवर्क वाढवा. तुमचं भविष्य तुम्ही आता निवड कोणाची केली? निवड करा डीएक्सन चहाची, पेस्टची, साबणाची. हा ही चहा, पेस्ट, साबण खात पीत चला, लोकांना सांगत चला. ते तुमचं करिअर सेट करायला लागेल. आणि लोकांचे फॉर्म भरा, कारण तुम्ही लोकांना प्रोडक्ट देता आणि फॉर्म जर भरला नाही तो भलतीकडेच फॉर्म भरायला लागेल, त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. मग फॉर्म भरत चला, म्हणजे लाईफ टाइम तो गाव सोडून जरी गेला, देश सोडून गेला तरी ते तुमच्या नेटवर्क मध्ये ऍड व्हायला लागतील. तुमच्या कमजोरीला ताकद बनवा. कधीही कंटाळा करू नका.
आणि तुमच्या कमजोरीला ताकद बनवा. कधीच गिव्ह करू नका. एव्हरीथिंग इन माय माइंड, तुमच्या मनात ठेवा काय करायचंय ते. आणि सगळ्यात महत्वाचं, द हार्डर युअर वर्क लकीयर यू गेट, जेवढे कष्ट कराल तेवढं आपोआप सगळं मिळायला लागेल. इथं बघा काय लिहिले, लक म्हणजे 2 अक्षर, भाग्य म्हणजे 2.5 अक्षर, नसीब म्हणजे 3 अक्षर, किस्मत म्हणजे 3.5 अक्षर, आणि 4 अक्षर म्हणजे काय, करियर. 4 अक्षर म्हणजे काय, मेहनत. मेहनत का फल हमेशा मीठा होता है. त्यामुळे मेहनत घ्यायची असेल, नक्की मेहनत घ्या. स्वतःला स्वयंप्रेरित करा, मोटिवेटेड ठेवा. आयुष्यात रिस्क उचला. रिस्क कशाची उचलायची आहे, एकदा 3-3.5 हजार रुपये टाकायची आणि हेच प्रोडक्ट वापरणार 6 महिने, 8 महिने, वर्षभर. बघतोच का होत नाही ते. डोंट सेटल, मेक न्यू गोल्स. नवीन नवीन गोल बनवायला घ्या. तुमचं करिअर चांगलं सेट करायला घ्या. आणि मग हे जर तुम्ही करत गेला तर सगळ्यात महत्वाचं, बी फ्लेक्झिबल, लवचिक राहा. लोक उलट सुलट बोलतात, हरकत नाहीये, पण सध्या ऐकून घ्यावं लागेल. लाईफ इज फ्लेक्झिबल. तुमच्या सगळ्यांचे गाड्या सरळ चालत नाही, वळणदार असतात. घाटातनं गाडी काढावी लागते. नाही मी गाडी सरळ चालवणार, अरे भावड्या खड्ड्यात जाईल गाडी, असं कधी सुद्धा नसतं. फाइंड हु यू आर, तुम्ही कोण आहे हे तुम्हाला कधी कळतं, मार्केटमध्ये गेल्यावरती. समोरचा पैसे देत नाही ना, मग कळतं मी कोण आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोण आहे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर नेटवर्क मार्केटिंग करा, मग तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सनुसार पैसे मिळायला लागतील. याच्यानंतर, यू डू नॉट अट्रॅक्ट व्हॉट यू वॉन्ट, यू अट्रॅक्ट व्हॉट यू आर. तुम्हाला ज्या गोष्टी नकोच आहेत, ज्याचं तुम्हाला नाहीचा वाटतं, त्यांना विचार सुद्धा करू नका. जे तुम्हाला पाहिजे त्याचाच विचार करत राहा. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आस्क युअरसेल्फ, तुम्ही डिएक्शन का करता, स्वतःला प्रश्न विचारा. टाइमपास करायला आला काय, आजार घालवायला आला काय, नाही मी करिअर करायला आलोय. मी तर महाराष्ट्राचा झेंडा फडकवायला आलोय. मलेशियाच्या आटके पार झेंडा लावायचा, मला अख्खे फौज काढायची महाराष्ट्रातल्या माणसांचे. अख्खं विमान गेलं पाहिजे मलेशियाला. ओके, पुण्यामधून पुन्हा टू मलेशिया. आणि मग गोल्स आणि वॉन्ट्स तुम्ही बघा. इमोशन, एनर्जी इनटू मोशन. तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी आला की तिला गती द्या, गतिमान झालं पाहिजे. आणि तुमचा पर्पज काय, तुमचं काहीतरी दुःख असेल, मी गरिबीत दिवस काढले, माझा कोणीतरी अपमान केला होता, मला एक गोष्ट घ्यायची होती, माझ्या मनाला हे लागलंय, नाही मला काहीतरी चांगलं करायचंय, गावाकरता काहीतरी करायचंय. त्याच्यानंतर मेडिटेट, दररोज तुम्ही मेडिटेशन करा, सूर्यनमस्कार करा, योगा करा, एक्सरसाइज करा, नवीन नवीन पुस्तकं वाचा आणि चांगली चांगली माहिती लोकांच्या पर्यंत शेअर करा. कोणी कोणाला कमी लेखू नका. एक वेळ आंघोळ नाही केली तरी चालेल, पण व्यायाम दररोज करा, दररोज ध्यानधारणा करा, नवीन नवीन पुस्तकं वाचा, तुमचा सुख बाटो, हसो और हसाओ, खुशियां बाटो. इम्प्रूव्ह युअर सेल्फ एव्हरीडे. कालच्यापेक्षा मी आज कसा चांगला झालोय, कालच्यापेक्षा आज जास्त मीटिंग केले का, जास्त पीव्ही केले का, मागच्या महिन्यापेक्षा जास्त जॉईनिंग मी आणले का, याचा विचार करा. आणि फाइंड युअर मोटिव्ह टू लिव्ह. जगण्याचं मोटिवेशन काय, मोटिव्ह तुमचं ध्येय काय ते शोधून काढा. द सक्सेस गिव्हज यू ट्रू हॅपीनेस. जेव्हा तुम्ही आपण गरीब असतो, आपल्या घरात कधी गाडी नसते कोणी घेतलेली, 4 चाकी गाडी घेऊन गावाला जाता आणि गावी गेल्यावरती आई म्हणते की गावातल्या 4 बायका गोळा करताना गाडीला ओवाळते, एकदम भारी वाटायला लागतं तुम्हाला. त्यामुळे ही स्वप्न पूर्ण करा. चला, मुलं चांगली शिकायला लागतील, मुलांना स्पोर्ट्स द्या. आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, डोंट बिकम युअर ओन प्रॉब्लेम. स्वतः प्रॉब्लेम सांगत फिरू नका. जे लोक प्रॉब्लेम सांगतात ते प्रॉब्लेम मध्ये जाऊन अडकतात. प्रॉब्लेमच नाही दुनियेमध्ये. तुम्हाला माहितीये का, इलेक्ट्रोकार्डिओग्राम कसा यायला लागतो, ईसीजी कसा असतो, वर खाली वर खाली वर खाली. सरळ आला तर नो प्रॉब्लेम, मग काय होतं, राम नाम सत्य, चला वर घ्यायला उचला. सगळ्यात महत्वाचं, जिथं प्रॉब्लेम ज्याच लोकांना असतो, जी माणसं जिवंत असतात, जिवंतपणे प्रॉब्लेम असतात, मेल्यावरती प्रॉब्लेम नसतोच, काही कळतच नाही तुम्हाला. त्यामुळं प्रॉब्लेम सांगू नका. प्रॉब्लेमच्या ढिगाऱ्यावरती उभं राहायचं, थैताट करायचं, मी जिंकणार आज, कमांड एक्शन. वी कॅन हँडल. कुठलाही प्रॉब्लेम हँडल करू शकतो आपण. प्रॉब्लेम आपल्या अगोदर प्रॉब्लेमचा जन्म झालेला नाही, तुमच्या लाईफच्या नंतर प्रॉब्लेम उभा राहिलाय. तो प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा ऍटिट्यूड, जीवनाकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे. किती पण अडचणीमध्ये मी काय दिसतंय मला पॉझिटिव्ह,
तुम्ही जर मी तुम्हाला आता आपल्या 60 लोकांना घेऊन एखाद्या तुम्हाला टेकडीवरती गेलो, किल्ल्यावरती गेलो आणि तुम्हाला सांगितलंय किल्ल्याचं वर्णन करा. 60 लोकांची वर्णनं 60 तऱ्हेची असतील. कारण कोणाला कशात काय दिसलं, काय नाही. त्यामुळे तुम्ही काय पाहिलंय, कुठल्या मूर्ती लोकांना दगडात देव दिसतो आणि तुम्हाला माणसं खराब आहे तुम्ही सांगता डायरेक्टली. म्हणजे तुमचं तुम्हाला माहितीये का? म्हणजे एकदा तो दगड देवळात गेला आणि त्याचा देव झाला. पण तुम्ही सगळी देवळं पंढरपूरच्या वाऱ्या झाल्या, चारधामची यात्रा झाली, कुठं-कुठं फिरला, पण तुम्हाला कुठल्या मंदिरात देव दिसतच नाही. पण ज्या देवळात जाता तो दगडाचा देव बघायला सगळे लोकं तिथे येतात आणि त्या माणसाला माणसातला देव दिसत नाही. त्यामुळे तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह करा, माणसांना वाढवा आणि हे जर तुम्ही केलं तर वर्क हार्ड विथ वर्क स्मार्ट वर्क करा. बी गुड स्टुडंट फर्स्ट. शिकण्याचा प्रयत्न करा. मला शिकायचंय, शिकायचंय, शिकायचंय आणि शिकवत राहायचंय. तुम्ही लर्निंग फेज मध्ये कायम राहा. गुड लर्निंग ॲटिट्यूड आपला असायला पाहिजे. पीपल स्किल, लोकांचं स्किल वापरायचं, लोकांचाच पैसा वापरायचा आहे, लोकांनाच रिझल्ट आणून द्यायचे आणि लोकांना चांगलं वाटलं की लोक थांबणार नाहीत. आवर व्हॅल्यूज मेक्स अस सक्सेसफुल. तुमची स्वतःची तत्व तुम्हाला मोठं बनवत असतात. वी कॅन इन्स्पायर पीपल. तुमच्याकडे बघून लोक अशी इन्स्पिरेट झाली पाहिजेत, ओके, इन्स्पायर झाली पाहिजेत. हे सगळं करा आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं करताना वर्क विथ करेज, धाडसाने काम करा. कारण तुम्ही जगावेगळं काम करताय, हे लोकांना आवडतच नाही. लोकांना वाटतंय कुठेतरी जाऊन 4,000 ची नोकरी करावी. त्यामुळे ही वेगळी पायवाट आहे. तुम्हाला ते करावं लागेल, पण नुकसान एकाही माणसाचं रुपायचं नाही. बी युनिक, बी यू. तुम्ही अप्रतिम आहात, तुम्ही चांगली लोक आहात, तर तुम्ही जसे चांगले आहात तसंच चांगलं राहा आणि चांगली कामं करत चला. 4 टूल्स लक्षात ठेवा. जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या आयुष्याचं ध्येय असायला पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्याचं तुम्हाला नॉलेज पूर्ण असायला पाहिजे. तिसरी गोष्ट, ज्या क्षेत्रात काम करताय ते काम हार्डवर्क डिव्होशननी काम करायचंय. अजून काम करायचं, रिझल्ट काय येत नाही, अजून 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 आणि चिकाटीनी काम करायचं. परसिस्टन्स म्हणजे कुठल्याही डिफिकल्ट टाइम मध्ये सुद्धा मी ते काम करत राहतो. कल्चर ऑफ एक्सलन्स, मला बेस्ट ऑफ द बेस्ट करायचंय, चांगल्यात चांगलं करायचं. आजपर्यंत कोणीच नसेल केलं असं चांगलं काम करायचंय. लीडरशिप तुमच्यातली उठून दिसायला पाहिजे. स्वतःहून काम मागून घ्या, स्वतःहून तुमच्या टीमला सपोर्ट करत चला. आपली टीम ही आपले विद्यार्थी आहे, त्यांचा लीडर तुम्हाला बनायचंय. सगळ्यात महत्वाचं, यू शुड लीड बाय एक्झाम्पल. तुम्हाला ते करून दाखवता आलं पाहिजे. नॉलेज मेक्स यू ग्रेट. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नॉलेज मोठं बनवणार आहे. सगळ्यात महत्वाचं लर्निंग मधनं काय तुमच्या अंगामध्ये क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी आली की तुमच्या तिथं थिंकिंग, विचार करायची क्षमता, विचार करायला लागला की तुम्हाला नॉलेज येतं आणि नॉलेज मेक्स यू ग्रेट. असं कोणी सांगितलंय? एपीजे अब्दुल कलाम. ओके. त्याच्यानंतर थिंक आउट ऑफ द बॉक्स, वेगळा विचार करा. हे सगळं होऊ शकतं. थँक्यू. कम ऑन DXN. आपली मीटिंग आता इथं झालेली आहे.